मित्रांनो, जगामध्ये ज्या सर्वात जास्त तिखट मिरच्या आहेत, त्या मिरच्यांच्यामध्ये ही जी तुम्ही मिरची बघत असाल, त्या मिरचीची गणना होते मित्रांनो. आणि हिचं नाव आहे कॅरिबियन रेड हाबॅनेरो. तर ही हाबॅनेरो मिरची आहे. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत टोटल. एक रेडमध्ये येते, ऑरेंजमध्ये येते आणि येलोमध्ये येते. असे 3 प्रकार आहेत. तुम्ही आता येलोमध्ये बघत आहात. तर असे 3 प्रकार आहेत. आणि ही जी ऑरेंज येलो हाबॅनेरो आहे, ही देखील खूप तिखट अशी मिरची आहे. आणि हिचा उपयोग जो आहे तो मॅक्झिमम ज्या तिखट बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ते तिखट बनवणाऱ्या कंपन्यांच्यामध्ये या मिरचीचा उपयोग केला जातो. ह्याचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो. आपण जर भाजी बनवत असाल आणि तर त्याच्यामध्ये ही जी मिरची आहे तिचा एक छोटासा तुकडा घेऊन जरी तो असा आपण त्या आपल्या भाजीमध्ये डीप जरी केला, तरी आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे तिखट होऊन जाते. असं ह्या मिरचीचं वैशिष्ट्य आहे. मग ती कोणतीही असू दे, येलो असू दे, ऑरेंज असू दे किंवा रेड हाबॅनेरो असू दे, एवढी तिखट अशी ही मिरची आहे, एवढी स्पायसी अशी ही मिरची आहे मित्रांनो. तर हिचा उपयोग देखील अशाच ठिकाणी केला जातो. मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत तिखट बनवणारे, त्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. आणि हा जो प्लॉट आहे हा मला बघायला मिळाला बारामती कृषी प्रदर्शन येथे. सर्वप्रथम मी तिथे बघितला. तर याचं मी तुम्हाला परत नाव सांगतो मित्रांनो. कॅरिबियन रेड हाबॅनेरो, ऑरेंज हाबॅनेरो आणि येलो हाबॅनेरो असे हे 3 प्रकार आहेत. खूप अशा तिखट अशा मिरचींच्यामध्ये याची गणना होते. जगामध्ये ज्या सर्वात जास्त तिखट मिरच्या आहेत त्याच्यामध्ये याची गणना होते. मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.